आपण लास्टमध्ये इथं प्रोग्राम डेफिनेशन बघितलेलं आहे, त्याच्यानंतर ॲक्सिस नॉमेनक्लेचर बघितलं होतं, नंतर कन्सेप्ट ऑफ ऑफसेटिंग अँड प्रीसेटिंग बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे वर्ड टर्मिनॉलॉजी यूज फॉर प्रोग्राम इन वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. आता बघा, टर्मिनॉलॉजी यूज इन प्रोग्राम फॉर्मॅट म्हणजे काय की प्रोग्राम फॉर्मॅटमध्ये 4 टाईपचे फॉर्मॅट राहतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट बघायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टेप वाईज प्रोसिजर पण बघायची. ठीक आहे, तर मग आपण आधी बघितलं होतं सगळं. हे बघा, हे वर्क पार्ट 0ची प्रोसेस आहे. मॅन्युअल पार्ट 0 करायचं, त्याच्यानंतर ॲटोमॅटिक, नंतर टूल ऑफ सेटिंगची कन्सेप्ट बघितली होती. तर या कन्सेप्टमध्ये बघा, ऑफ सेटिंग म्हणजेच आपण हे डिस्टन्स जे हे फाइंड आउट करतो प्रत्येक टूलसाठी, त्यालाच काय म्हणतात, ऑफ सेटिंग म्हणतात. त्याच्यानंतर ही टर्निंगसाठी होती बघा. टर्निंगमध्ये पण सेम प्रोसिजर केली जाते. त्याच्यामध्ये पण ऑटोमॅटिक मेथड आहे. ऑटोमॅटिक मेथडमध्ये व्हेरियस टाईप ऑफ लेझर यूज करतात, ते पण बघितलं होतं आपण. आता आपल्याला बघायचं आहे टर्मिनॉलॉजी यूज इन प्रोग्राम इन वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. बघा, आता वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट, तर देअर आर 4 बेसिक फॉर्मॅट ऑफ ब्लॉक यूज इन पार्ट प्रोग्रामिंग. पार्ट प्रोग्रामिंगमध्ये 4 फॉर्मॅट आहे. तर ते फॉलोइंग बघा. तर पहिलं आहे फिक्स सिक्वेन्स फॉर्मॅट, त्याच्यानंतर दुसरं आहे ब्लॉक ॲड्रेस फॉर्मॅट, आणि तिसरं आहे टॅप सिक्वेन्स फॉर्मॅट. हे जे 3 फॉर्मॅट आहे हे तुमच्या सिलेबसला पण नाही आणि हे जास्त आता यूज पण करत नाही. तर चौथा फॉर्मॅट जो आहे तो आहे वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. तर वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचा आहे. वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट कसं राहतो, जसं वेबसाईटला राहतं बघा, तिचं एक फॉर्मॅट राहतो, त्याच टाईपचा हा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. तर आता वर्ड ॲड्रेस फॉर्मॅटमध्ये कुठली टर्मिनॉलॉजी यूज केली जाते, त्याला शॉर्टकटमध्ये WAF1 म्हणते बघा, इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर पहिला आहे ब्लॉक. तर ब्लॉक इज ए ग्रुप ऑफ वर्ड और ग्रुप ऑफ कोड इन्स्ट्रक्शन. म्हणजे इन्स्ट्रक्शन कशाच्या फॉर्ममध्ये राहत्या, तर कोडच्या फॉर्ममध्ये राहत्या. कशाच्या फॉर्ममध्ये राहत्या, कोडच्या फॉर्मॅटमध्ये. इथं दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर CNC सिस्टम टू एक्झिक्यूट पर्टिक्युलर मोमेंट. म्हणजे एक मोमेंट क्रिएट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, एक कोडची इन्स्ट्रक्शन द्यावं लागते. तर त्याचं काय राहतो, कोडचा ग्रुप राहतो. तर त्या ग्रुपमध्ये कोणत्या लेटरचं काय मिनिंग आहे आपल्याला बघायचं आहे. तर वर्ड ईच, आता बघा ह्या ब्लॉकमध्ये काय राहत्या, वर्ड्स राहत्या. तर ईच कोड इन्स्ट्रक्ट इन पार्ट प्रोग्राम इज कॉल्ड ॲज वर्ड. म्हणजे बघा, आता हा काय आहे, पूर्ण ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये हा जो वर्ड आहे बघा, हा काय वर्ड आहे आणि त्या वर्डचं काय राहते, वर्ड म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन. तो एक वर्ड म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन आहे. मग बघा, प्रत्येक जो वर्ड दिलेला आहे त्या प्रत्येक वर्डचं काहीतरी मिनिंग आहे. त्याच्यानंतर डिफरंट वर्ड इन ब्लॉक. आता ह्या एका ब्लॉकमध्ये काय आहे की वेगवेगळे वर्ड्स आहे बघा. इथं तर N आहे, नंतर G आहे, XYZ, नंतर इथं ABCIJK दिलेलं आहे, नंतर हा F दिला आहे, F नंतर काहीतरी नंबर दिला आहे बघा. नंबर म्हणजेच काहीतरी त्यांनी इथं F100 दिलं आहे, नंतर S1500 दिलं आहे, नंतर T05. म्हणजे हे काय आहे, वर्ड आहे आणि वर्ड नंतर काहीतरी लेटर आहे. तर त्या लेटरचं आणि त्या वर्डचं काय आहे, मिनिंग आहे. त्याच्यानंतर द वर्ड इन ब्लॉक आर फॉलोइंग इन ऑर्डर. आता वर्डमध्ये बघा, त्या ब्लॉकमध्ये कुठले वर्ड्स राहतात त्याचं इथं दिलेलं आहे. पहिलं आहे प्रोग्राम नंबर. तर हा प्रोग्राम नंबर जो आहे तो कॅपिटल Oने इंडिकेट करतात आणि कॅपिटल O जो आहे तर हा प्रोग्रामचा नंबर देण्यासाठी यूज केला जातो. आता जो प्रोग्राम नंबर आहे तर तो 4 अंकी राहतो, 1 2 3 आणि हे सपोज 4. तर हा पहिला काय, O 3 × 0 4. त्याच्यानंतर दुसरा आहे सिक्वेन्स नंबर. हा कोणता नंबर आहे, सिक्वेन्स नंबर. बघा, सिक्वेन्स आपण नाही का जसं सिरियल नंबर देतो तसंच हा सिक्वेन्स नंबर राहतो. तर सिक्वेन्स नंबर कशाने डिनोट करतात, तर N ने डिनोट करतात. आता सिक्वेन्स नंबर काय की सिक्वेन्स नंबर हा सिक्वेन्सने राहणार आहे, म्हणजे कुठल्या लाईनला कोणत्या लाईनमध्ये किती नंबर आहे. म्हणजेच आता ह्या एका प्रोग्राममध्ये नंबर ऑफ ब्लॉक्स राहणार आहे आणि नंबर ऑफ ब्लॉकला प्रत्येकाच्या स्टार्टिंगला काय राहणार आहे, सिक्वेन्स नंबर राहणार आहे. त्याच्यानंतर नाही प्रेपरेटरी फंक्शन्स. प्रेपरेटरी फंक्शन्सलाच काय म्हणतात, G कोड म्हणते, की G कोडलाच किंवा
जेनेरिक कोड पण म्हणत्या किंवा जॉमेट्रिक कोड पण म्हणतात. म्हणजे काय की ते जॉमेट्रीला इंडिकेट करतात. त्याच्यानंतर ना एक कोऑर्डिनेट फंक्शन. तुम्हाला मी कोऑर्डिनेट सिस्टम सांगितली होती. कोऑर्डिनेट सिस्टममध्ये काय राहतं, कोऑर्डिनेट फंक्शन्स राहत्या. तर कोऑर्डिनेटमध्ये तुम्हाला कार्टिशियन कोऑर्डिनेट सांगितली होती. तर कार्टिशियन कोऑर्डिनेटमध्ये मेन ॲक्सिस राहत्या XYZ. त्याच्यानंतरनं त्याला पॅरलल असलेले UVW. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे प्रायमरी आहे, हे सेकंडरी. हे कोणते आहे, प्रायमरी, हे सेकंडरी. आणि हे सर्क्युलर इंटरपोलेशनसाठी यूज केलं जाणारे ॲक्सिस IJK. त्याच्यानंतरनं फीड फंक्शन. आता बघा मशीनला फीड आणि डेप्थ ऑफ कट द्यावा लागतो आपल्याला. काय द्यावा लागतो, डेप्थ ऑफ कट. तर हे प्रत्येक दाखवण्यासाठी बघा आता याच्यामधली पहिली फीड आहे. तर फीड शो करायसाठी कॅपिटल F यूज केला जातो. काय केला जातो, कॅपिटल F. त्याच्यानंतर स्पिंडल स्पीड. आता बघा स्पिंडलची स्पीड जी राहते, किंवा आता मिलिंग जर असेल तर त्याच्यामध्ये स्पिंडलला स्पीड राहील, किंवा मिलिंग नाही, टर्निंग जर असेल तर स्पिंडलला स्पीड राहील किंवा वर्क पीसला राहते. आणि नंतरनं जी मिलिंग जर असेल तर मिलिंगमध्ये टूलला, म्हणजे टूल पण स्पिंडलमध्येच होल्ड राहतं. तर त्याचं जी स्पीड आहे ती कशाने डिनोट करते बघा. ह्याच्यात जर बघितलं तुम्ही इथं दिलेलं आहे, तर S1500. तर S काय आहे, स्पिंडल स्पीड आहे. 1500 काय आहे, RPM आहे. काय आहे, RPM आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय आहे, टूल फंक्शन. आता बघा आपण मशीनिंग करताना टूल यूज करणार आहे. कुठल्या प्रोग्रामसाठी कुठलं तरी एक स्पेसिफाईड टूल असेल, तर मग कुठल्या प्रोग्रामसाठी कुठलं टूल दिलं आहे, तर हे कॅपिटल Tनी इंडिकेट करतं. बघा याच्यामध्ये कॅपिटल T पण दिसेल या ब्लॉकमध्ये. त्याच्यानंतर नाही मिसलेनियस फंक्शन. आता मिसलेनियस फंक्शन म्हणजे काय, की मशीन कोड आहे. जसं G कोड आहे, जेनेरिक कोड होते. त्याच्यानंतर M कोड्स म्हणतात. मिसलेनियस कोडलाच काय म्हणतात, M कोड पण म्हणतात. मिसलेनियस कोड म्हणजेच M कोड. मशीन कोड विच गिव्स टू इन्स्ट्रक्शन टू मशीन. ते काय करतात, मशीनला इन्स्ट्रक्शन देतात. काय करतात, मशीनला इन्स्ट्रक्शन देतात. त्याच्यानंतर ना आता हे प्रत्येक आपल्याला डिटेलमध्ये बघायचं 1 by 1. ठीक आहे. तर नेक्स्ट पेजवरती बघा, सगळ्यात पहिले बघितलं होतं आपण सिक्वेन्स नंबर नाही, त्याच्या आधी बघितलं होतं प्रोग्राम नंबर. आता प्रोग्राम नंबर बघा इथं काय आहे की 4 डिजिट नंबर फॉलोज लेटर कॅपिटल O इन प्रोग्राम नंबरिंग. आता ते काय करतं, चार अंकी नंबर राहतो. सपोज आता आपण इथं दिलेलं आहे 1 2 3 4, आणि तो काय करतो, कॅपिटल लेटरला फॉलो करतो. म्हणजे कॅपिटल O लेटर जे, तर O काय आता स्टँडर्ड आहे. तर तुम्ही प्रत्येक प्रोग्रामला स्टार्टिंगला कॅपिटल O असणार. त्याच्यानंतरनं 4 डिजिट नंबर असेल. मिनिमम 4 पाहिजे, मॅक्सिमम किती पण असू शकतो. तर मिनिमम 4 म्हणजे कसं, आता सपोज एखाद्या नंबरला 1 नंबर द्यायचा आहे, तर O0001 हा काय स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. तर पहिले 4 डिजिट नंबर पाहिजे. त्याच्या स्टार्टिंगला काय पाहिजे, कॅपिटल O पाहिजे. तर प्रोग्राम नंबर कॅन बी कॉन्फिगर्ड इन मॅनर दॅट ॲज फॉलोज. म्हणजे हे काय जनरल प्रोग्राम आहे. हा जनरल प्रोग्रामला असा नंबर दिलेला आहे. समजा आता बघा इथं हा कॅपिटल O, नंतरनं 000 हे 4 0 आहे. त्याच्यानंतरनं कॅपिटल O 7999. कस्टम मायक्रो फॉर्मॅट. आता हा जनरल फॉर्मॅट होता. आता कस्टम मायक्रो फॉर्मॅटमध्ये बघा, कस्टम मायक्रो प्रोग्राम तर कॅपिटल O 8000. त्याच्यानंतरनं कॅपिटल O 8999. त्याच्यानंतरनं मशीन टूल मायक्रो प्रोग्राम. तर मशीन टूल मायक्रो प्रोग्राममध्ये बघा कॅपिटल O 9000, कॅपिटल O 999. म्हणजे काय की हे ह्याच्यामधले सब फॉर्मॅट्स. फक्त याच्यात एक जनरल लक्षात ठेवा, कुठला पण प्रोग्राम जर असेल तर त्याला फक्त 4 डिजिट नंबर पाहिजे आणि स्टार्टिंगला कॅपिटल O पाहिजे. हा त्याचा स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट बघा आता सिक्वेन्स नंबर. नंतरनं काय आहे, सिक्वेन्स नंबर. तर सिक्वेन्स नंबरचं काय सांगितलं आहे बघा. तर सिक्वेन्स नंबरमध्ये दिलं आहे, द सिक्वेन्स नंबर
बघा द सिक्वेन्स नंबर, एक मिनटं, द सिक्वेन्स नंबर आल्सो नोन ॲज एन कोड. सिक्वेन्स नंबरलाच काय म्हणते, एन कोड म्हणते. यूज टू आयडेंटिफाय द ब्लॉक विदिन एन सी प्रोग्राम. तो कशासाठी यूज केला जातो, तर एन सी प्रोग्राममध्ये आपल्याला ब्लॉक आयडेंटिफाय करायसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर ना द ब्लॉक कॅन बी सर्च इन प्रोग्राम बाय कंट्रोलर थ्रू द सिक्वेन्स नंबर. जर कंट्रोलरमध्ये आपल्याला जर तो ब्लॉक जर शोधायचा असेल तर आपण कशाने शोधणार, ब्लॉक सिक्वेन्स नंबरनी शोधणार. जसं आपलं क्लासमध्ये सपोज आपण रोल नंबर देतो तर रोल नंबरनुसार काय राहतं, विद्यार्थी डिटेक्ट होतो. तसंच इथं आपल्याला जर ब्लॉक शोधायचा असेल तर आपण त्या सिक्वेन्स नंबरनी शोधणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, द सिक्वेन्स नंबर इज डेजिग्नेटेड बाय कॅपिटल लेटर एन. सिक्वेन्स नंबर कशाने डेजिग्नेट केलेला जातो, कॅपिटल लेटरने. बाय द 3 डिजिट नंबर. आता सिक्वेन्स नंबर नंतरनं 3 नंबर राहते, सपोज 1. आता बघा एक नंबरची जर दाखवायची असेल आपल्याला N0001, त्याच्यानंतर N100, N999, म्हणजे असा सिक्वेन्स नंबरचा फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सम कंट्रोलर रिक्वायर सिक्वेन्स नंबर टू बी इनपुट इन असेंडिंग ऑर्डर. आता काही जे कंट्रोलर राहतात त्यांच्यामध्ये क्रायटेरिया राहतो की तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये सिक्वेन्स नंबर टाकावा लागतो. म्हणजे काय की सपोज आता 1001, N001, N002, N003, म्हणजे काय की लाईन आपल्याला शोधायला 1 बाय 1 सोपं जातं, म्हणून तिथं असेंडिंग ऑर्डरमध्येच आपल्याला नंबर द्यावा लागतं. हे झालं सिक्वेन्स नंबर एन कोडच्या रिगार्डिंग. आता आपल्याला बघायचं आहे प्रेपरेटरी फंक्शन. तर प्रेपरेटरी फंक्शन म्हणजेच काय, प्रेपरेटरी फंक्शन इज आल्सो नोन ॲज जी कोड. तुम्हाला सांगितलं होतं बघा, प्रेपरेटरी फंक्शन म्हणलाच काय म्हणतात, जी कोड म्हणते. आर यूज टू प्रिपेअर द कंट्रोलर फॉर इन्स्ट्रक्ट दॅट आर टू फॉलो. म्हणजे काय की इन्स्ट्रक्शन आपल्याला फॉलो करायसाठी, म्हणजे कंट्रोलर म्हणजे नाही का आपल्याला वर्कपीस रिगार्डिंग काही ज्या इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर ते आपण कशाच्या माध्यमातून देणार आहे, जी कोडच्या माध्यमातून देणार आहे. प्रिपेअर द कंट्रोलर फॉर इन्स्ट्रक्शन्स दॅट आर फॉलो. म्हणजे आपल्याला काय की ज्या इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे त्या जी कोडच्या फॉर्ममध्ये द्यावं लागेल. आपण काय करणार आहे, कॅपिटल लेटर जीनी त्याला डिनोट करणार आहे. त्याच्यानंतरनं 2 डिजिट नंबर राहणार आहे. आता जी कोड नंतरनं पण किती डिजिट राहणार आहे, 2 डिजिट राहणार आहे. बघा जसं एन नंबर, समजा एन कोड सिक्वेन्स नंबर होतं, सिक्वेन्स नंबर नंतरनं 3 डिजिट होते. तसंच जी कोड नंतरनं किती डिजिट राहणार आहे, 2 डिजिट राहणार आहे. समजा G00, G01, G02, म्हणजे हे काय झालं, त्याचा फॉर्मॅट झाला. म्हणजे जी कोड नंतर कधी पण किती नंबर्स दिसले पाहिजे तुम्हाला, 2 लेटर दिसले पाहिजे. मग बघा फॉर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 2 डिजिट नंबर प्रीफिक्स बाय जी लेटर. म्हणजे 2 डिजिटच्या नंबरला स्टार्टिंगला कोणतं लेटर राहणार आहे, जी राहणार आहे. ते काय झालं, जी कोड. जी इंडिकेट प्री डिफाईन फंक्शन. काय इंडिकेट करतं, प्री डिफाईन फंक्शन. फॉर एक्झाम्पल G02. आता G02 मी इथं लिहिलं बघा. तर G02 यूज टू प्रिपेअर द NC कंट्रोलर युनिट फॉर सर्क्युलर इंटरपोलेशन. आता याचा कोड काय आहे की G02 म्हणजे सर्क्युलर इंटरपोलेशन. त्याच्यानंतर G00 काय आहे, रॅपिड पोझिशनिंग आहे, रॅपिड पोझिशनिंग. आता हे तुम्हाला सगळं पुढं डिटेलमध्ये आपल्याला 1 बाय 1 सगळेच कोड बघायचे, तर त्यावेळेस तुम्हाला सगळं समजेल. आता नाही समजलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जी कोड म्हणजे प्रेपरेटरी फंक्शन आहे रिगार्डिंग जॉमेट्रिकल इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आपण जी कोडचा यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट फंक्शन. आता बघा कोऑर्डिनेट फंक्शन, सपोज तर कोऑर्डिनेट फंक्शनमध्ये तुम्हाला व्हेरियस कोऑर्डिनेट सिस्टम सांगितले होतं. तर त्याच्यामधली पहिली सांगितली होती कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये मेन ॲक्सिस राहते XYZ. त्याच्यानंतर UVW हे पॅरलल राहत्या आणि IJK हे सर्क्युलर इंटरपोलेशनचे. द कोऑर्डिनेट फंक्शन डेजिग्नेट द पोझिशन ऑफ टूल. ते काय करते, सपोज आता हे टूल इथं आहे आणि इथून इथं आणायचं आहे. समजा इथं कोऑर्डिनेट होता 00 म्हणजे Xमध्ये, आणि इथं आता इथं किती आहे, सपोज X, Y 1 आणि -1 आहे. समजा मायनस यात समजा इथं आपण 0 जर कन्सिडर केला तर इकडं थर्ड ॲक्सिस आहे, थर्ड क्वाड्रंट येतो. ठीक आहे. तर मग अशा पोझिशनवर जायसाठी सपोज आता इथं किती आहे कोऑर्डिनेट, -1,
-1. मग आपण काय करणार, x-1 कॉमा y-1 G00. आता G00 काय आहे, रॅपिड पोझिशनिंग आहे. तर रॅपिडमध्ये टूल काय करणार, x-0वरून आता ऑलरेडी 0ला असणार आहे, मग x-1 y-1ला जाऊन थांबणार. म्हणजेच काय, ही टूल इथून मूव व्हायला स्टार्ट करणार आणि ह्या पॉईंटला जाऊन थांबणार. त्याच्यानंतर ना बघा इथं दिलेलं आहे, इन द 2 ॲक्सिस सिस्टम ओनली 2 वर्ड्स वुल्ड बी यूज. 2 ॲक्सिस सिस्टम असेल, 2 जर ॲक्सिस असेल मशीनला तर 2च यूज करणार, 3 असेल तर 3 यूज करणार, किंवा मल्टिपल असेल तर मल्टिपल यूज करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना फॉर एक्झाम्पल टूल टिप कोऑर्डिनेट. आता कोऑर्डिनेट दिले बघा 100,25 आर रिप्रेझेंटेड बाय x100 y25. ठीक आहे. म्हणजे हे असं त्याचं डेजिग्नेशन, म्हणजे जसं आपल्याला मी तुम्हाला इथं सांगितलं तेच फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर नाही स्पिंडल स्पीड. स्पिंडल स्पीड फंक्शन कॅपिटल लेटर यसनी डिनोट करतात. दिस फंक्शन स्पेसिफाईड द स्पिंडल स्पीड. हे काय करणार आहे, स्पिंडलची स्पीड डिनोट करणार आहे. त्याच्यानंतर ना लेटर आहे कॅपिटल यस, आणि नंतर स्पिंडल स्पीड असणार आहे रोटेशन पर मिनिट. म्हणजे काय की सपोज आपल्याला स्पिंडलला स्पीड द्यायची, मग स्पिंडलची स्पीड आपल्याला सपोज 1500 RPM द्यायची, तर यस 1500, नंतर न यस 5000. म्हणजे तुम्हाला जेवढी स्पिंडल स्पीड द्यायची, किंवा यस 150, म्हणजे जेवढी द्यायची असेल तेवढी तुम्ही यस नंतरनं त्याची RPM टाकायची. त्याच्यानंतर ना हे टूल फंक्शन. आता बघा आपल्याला टरेटमध्ये खूप सारे टूल लावलेले राहतात. टरेटमध्ये टरेट पोझिशन नंबर राहतो. तर टरेटच्या पोझिशन नंबरनुसार आपल्याला सपोज टरेटमधून किंवा टूल मॅगझिनमधून 10 नंबरचं टूल कॉल करायचं. तर 10 नंबरचं टूल कॉल करायसाठी आपण टूल फंक्शन यूज करणार. तर टूल फंक्शन कॅपिटल लेटर टीनी डिनोट करते. दिस वर्ड इज needed only for the machine tool with tool turret or automatic tool changer. It indicates which tool is used in machine operation. For example, T05 indicate the tool in turret position number 5. म्हणजे बघा काय सांगितलं आहे की टरेट आहे. एक मिनटं टरेट दाखवतो बघा. आता हे काय आहे, टरेट आहे. ह्या टरेटमध्ये बघा टरेट नंबर दिलेला आहे. आता हे 1 नंबरचं टूल आहे, नंतर नाही 2 नंबरचं टूल आहे, नंतर नाही 3 नंबर आहे. हे काय टरेट नंबर आहे, पण टूल कोणता बसवलं ते डझंट मॅटर आहे, फक्त काय टरेट नंबर आहे. सपोज आपल्याला आता काय करायचं आहे, 2 नंबरचं टूल कॉल करायचं आहे, मग T02. मग आपण काय करणार, मशीनला इन्स्ट्रक्शन देणार कोडच्या फॉर्मॅटमध्ये. मग आपण कोडच्या फॉर्मॅटमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर ना ते T02 नंबरचं टूल कॉल होणार, किंवा T05. मग आपल्याला जर T05 नंबरच्या पोझिशनचं टूल कॉल करायचं असेल तर T05 आपण टूल नंबर देणार प्रोग्राममध्ये. म्हणजे काय की पहिलं ऑपरेशन आहे, पहिल्या ऑपरेशनसाठी 2 नंबरचं टूल लागतं. तर आपण काय करणार, 2 नंबरचं टूल त्या मशीनच्या ब्लॉकमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये देणार. त्याच्यानंतर नाही लास्टला मिसेलेनियस फंक्शन. तर मिसेलेनियस फंक्शन म्हणजेच काय, एम कोड आहे. तर मिसेलेनियस फंक्शन ऑल्सो नोन ॲज एम कोड are used for indicating the miscellaneous functions like coolant on, coolant off, spindle on, spindle off, spindle speed in counterclockwise direction, clockwise direction, program stop. म्हणजे काय की ज्या मशीनच्या रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन असणार आहे. मशीनच्या रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय की मशीनचं कूलंट ऑन करणे, कूलंट ऑफ करणे, त्याच्यानंतरनं स्पिंडल स्पीड, नंतरनं स्पिंडल ऑन करायचं, ऑफ करायचं, अशा ज्या इन्स्ट्रक्शन असन त्या काय केल्या जातील, मिसलेनियस कोडच्या फॉर्ममध्ये दिल्या जातील. किंवा आपल्याला सगळ्या सपोज प्रोग्राम स्टॉप करायचा आहे तर M30 स्टँडर्ड कोड आहे. तर आपल्याला मशीन प्रोग्रामिंग करताना जी कोड एम कोड दोन्ही पण बघायचे. तर एम कोड ही मशीनच्या रिगार्डिंग जे आपण कुठले इन्स्ट्रक्शन असन ते देण्यासाठी आपण एम कोड यूज करणार आहे. तर हे सगळं होतं टर्मिनॉलॉजी ऑफ वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. तर वर्ड ॲड्रेस फॉर्मॅटचं इथे एक दाखवलं बघा, तुम्हाला पहिले पण दाखवलं होतं. तर हे सिक्वेन्स फॉर्मॅट इन वर्ड ॲड्रेस. वर्ड ॲड्रेस फॉर्मॅटमधला हा सिक्वेन्स आहे बघा. पहिला हा काय सिक्वेन्स नंबर, त्याच्यानंतर हे काय प्रेपिटरी फंक्शन, नंतर हे काय डेस्टिनेशन कोऑर्डिनेट्स. ही म्हणजे ज्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे ते कोऑर्डिनेट्स. त्याच्यानंतर हे काय डेस्टिनेशन टू सेंटर ऑफ सर्कल. ही सर्कलच्या रिगार्डिंग आहे, म्हणजे सर्क्युलर इंटरपोलेशनमध्ये यूज केलं. त्याच्यानंतर
एफ बघा फीड रेट आहे, एस काय स्पिंडल स्पीड आहे, T4 काय टूल नंबर आहे, त्याच्यानंतर ऑदर एम फंक्शन्स, हे ऑदर फंक्शन्स आहे जे मशीनच्या रिगार्डिंग म्हणजे मिसलेनियस फंक्शन्स. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट याच्यात बघू.